धुळे अंमळनेर महामार्गावरील मंगरुळ गावाजवळ या ठिकाणी सकाळी भीषण अपघात पाहावयास मिळाला। विचित्र अपघात या ठिकाणी सकाळी झालेला आहे। बलेनो कारने दुचाकीला त्यानंतर बसला धडक दिल्यामुळे जागीच 6 जणांना या ठिकाणी प्राण गमवावे लागले। सकाळी 7:30 वाजेची ही जी घटना आहे, आपण त्याच घटनास्थळावर आहोत। या बलेनो कारचा चक्काचूर झालेला या ठिकाणी आपण या दृश्याच्या माध्यमातून दाखवतो आहे। आता या ठिकाणी पोलीस बांधवांच्या वतीने, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचनामा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र दुसरीकडे जर विचार केला तर या ठिकाणी रोडाच्या पलीकडे या गड्ड्यामध्ये या कारचा चुराडा झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। दुसरीकडे ज्या बलेनो कारने या दुचाकीला धडक दिली त्या दुचाकी स्वाराचं हेल्मेट देखील या ठिकाणी दिसून येत आहे। एकीकडे जर हेल्मेट परिधान केलेलं होतं तरी देखील त्याचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला। कार मधील 4 जण आणि दुचाकी मधील 2 जण अशा 6 जणांना या ठिकाणी प्राण गमवावे लागला। या ठिकाणचा जर विचार केला तर बलेनोचा जो कार चालक आहे तो सुदैवाने या ठिकाणी गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती धुळे रुग्णालयात या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मात्र आज सकाळी झालेल्या हा भीषण अपघातामध्ये महाजन कुटुंबातील दोघे सख्खे भाऊ आणि देराणी जेठाणी असे तब्बल 4 जण आणि दुचाकीवरील 2 जण असे 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे जे महाजन कुटुंबीय आहे हे व्यारा येथून अंमळनेरच्या दिशेने जात होतं आणि अंमळनेरला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लावणार होतं। मात्र सकाळच्या अवघ्या 5 किलोमीटर दूर असलेल्या या अंमळनेरच्या अलीकडेच मंगरुळ गावाजवळ हा भीषण अपघात पाहावयास मिळाला। या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शरद सराय सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा अपघात झाला, काय सांगू? आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्यान धुळेच्या दिशेने एक बलेनो कार तसेच 2 व्हीलर येत होती आणि अंमळनेर बस डेपो मधील बस ही अंमळनेरच्या दिशेने धुळेकडे जात होती। मंगळूर पासून सुमारे 1 किलोमीटर धुळेच्या दिशेने कार चालकाने समोरील 2 व्हीलर धडक दिली। ती 2 व्हीलर जो आहे ती येणाऱ्या बसच्या आतमध्ये घुसली। तसेच कार ही विरुद्ध दिशेने जात ही बसला जोराने धडक दिली। याच्यामध्ये कार मधील टोटल 5 व्यक्ती इसम होते, त्यापैकी 4 इसम जागेस मयत झालेले आहेत। तसेच समोरील असलेल्या 2 व्हीलर यावरील 2 इसम हे देखील जागेस मयत झालेले आहेत। बस मधील एक व्यक्ती किरकोळ जखमी असून उपचार चालू आहे। तसेच कारचा चालक जो होता तो गंभीर जखमी असून त्याच्यावर धुळे येथे ट्रीटमेंट चालू आहे। तसेच प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की जी कार होती ती व्यारा गुजरात येथून अंमळ येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होती। सर, मयताची नेमकी नावं या ठिकाणी समोर आली का? कोण कोण मयत झालं त्यामध्ये? एकच मिनिट सांग। यामध्ये कारमध्ये होते अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन व सुरेश विक्रम महाजन असे 4 इसम हे मयत झालेले आहेत। तसेच चालक आदित्य चंद्रकांत महाजन हे गंभीर जखमी असून 2 व्हीलर वरती निलेश सुखदेव तावडे व फाल्गुनी एकनाथ भुई असे दोघं कोईवाडा धरणगावचे असून हे देखील मयत झालेले। या ठिकाणी झालेल्या या विचित्र अपघातात सकाळच्या सुमारास 6 जणांना या ठिकाणी प्राण गमवावे लागले। तर बस मधील 1 जण आणि कार मधील एका चालकाचा या ठिकाणी गंभीर जखमी झाला असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र साखरपुड्यासाठी अंमळनेर येथे जाणाऱ्या या कुटुंबियावर आज काळाचा घाला आला आणि याचमुळे त्यांना प्राण गमवावा लागला आहे। या अपघातामुळे अंमळनेरसह जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा या ठिकाणी पसरल्याचं पाहावयास मिळत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।